नमस्कार. आज मी प्राध्यापक MP तथा मधु पाटील सरांच्या आस्वाद समीक्षा मधु मंगेश कर्णिक साहित्य या पुस्तकातील मधु मंगेश कर्णिक यांच्या वेचलेल्या कथानायिका या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 10 भागांपैकी तिसरा भाग वाचतो. यामध्ये आपण निरोप कथेतील सिल्व्हिया, उर्मिला आणि राधिकाबद्दल ऐकणार आहोत. निरोपमधील सिल्व्हिया, उर्मिला, राधिका. निरोप कथेतील 3 नायिका सिल्व्हिया, उर्मिला आणि राधिका. असंवेदनशील सिल्व्हिया, उत्कट कामातूर उर्मिला आणि कळसाची भावनिक संवेदनशील राधिका असे चढत्या क्रमाचे 3 नमुने. भावनिक संवेदनशीलता हीच मानवी जीवनात वरच्या पातळीवरची असे अर्थनिर्णयन ध्वनित होणारे. तिघीही तशा गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखा ज्यांचा अर्थ लावणे, त्यांना समजावून घेणे काहीसे अवघड. नॉर्मल, ॲबनॉर्मल इत्यादी कथेच्या प्रवाहात जाऊनच बघूया. सिल्व्हिया एक अमेरिकन मुलगी. महेश या नायकावर लुब्ध होऊन अमेरिकेतून भारतात आली. नायकाचा स्वभाव, व्यक्तिमत्व, त्याची कला यावर भाळून गेली. अमेरिकन संस्कृतीत वाढलेली ती पंगू झालेल्या जिद्दी चित्रकाराच्या विलक्षण कहाणीची द सन ही चित्रपट कथा जिला कंटाळवाणी वाटते अशी ती तशी संवेदनशील नाहीच. ती वृक्ष आहे. ती इथं भारतात येते, नायकाचा उपभोग घेते, काही दिवसांनी कंटाळते आणि निघून जाते. जाताना नायकाच्या रक्तामांसाचा एक तुकडा आपल्या कुशीत घेऊन जाते. नायकाच्या समागमातून, प्रीतीतून, एकात्मतेतून निर्माण झालेल्या गर्भाकडे, एक शारीरिक बायोलॉजिकल प्रक्रिया अशी तिच्यातील गर्भाकडे पाहणारी ती. तिने निदान गर्भ जन्माला येईपर्यंत धीर धरावा, नायकाचा अंश त्याच्या स्वाधीन करून निघून जावे अशी नायकाची विनंतीही न मानणारी, नायकाला कायमची सोडून जाताना त्याला अशी व्यथित करणारी, एवढी असंवेदनशील, एवढी वृक्ष. तिने अमेरिकेत जाऊन बाळाला जन्म दिला असेल का, की एक अनवॉन्टेड मटेरियल म्हणून गर्भपात करून स्वतःला मोकळं करून घेतलं असेल असा प्रश्न नायकासमोर आणणारी ती. त्याच्यात न गुंतणारी, केवळ उपभोग घेणारी माता मुळीच नाही अशी तिच्याबद्दलची प्रश्नप्रतिमा नायकासमोर उभी करणारी असंवेदनशील सिल्व्हिया. दुसरी नायिका उर्मिला रेगे. नायकाच्या फेअरवेल फिल्ममध्ये नायिकेची भूमिका करणारी. ताजमहाल हॉटेलमध्ये फिल्म इंडस्ट्रीमधल्या निवडक लोकांनी सांस्कृतिक खात्याच्या मंत्र्यांना दिलेल्या पार्टीत त्याच्या प्रस्तुत फेअरवेल फिल्मच्या संदर्भात नव्या युगाचा उज्ज्वल आविष्कार, नव्या प्रतिभेचा ताजा बहर अशी कित्येक विशेषणं बुजुर्गांनी त्याला चिकटवली. पण ते सारे वरकरणी होते. नायकाच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. पॉवर अँड पॉलिटिक्स कॅन प्ले एनी डर्टी गेम इन आवर लाईफ हाच अनुभव त्याला आला. किती कारस्थाने, किती व्यूह, किती कपट नाटके, किती फसवणुकी त्याच्या आयुष्याचा चुराडा करणारे कारस्थान शिजले होते. त्याच्या त्या फिल्मला पुरस्कार मिळाला नाही. त्या कलाकृतीचा इथल्या लोकांनी विध्वंस केला. न्यू वेव्हचं एवढं फोर्सफुल चित्र लोकांनी कंडेम केलं. त्याचे मन उद्ध्वस्त झाले. पंख तुटलेल्या गरुडासारखा विद्ध होऊन तो तडफडत होता. त्या क्षणी कुणीतरी आपल्याला सावरावं, धीर द्यावा, जवळ घ्यावं अशी एक अनावर ओढ त्याला लागून राहिली. आणि त्या तिन्ही सांच्या वेळी ताजमहाल जवळील रेडिओ क्लब समोरच्या रस्त्याने एकटाच चालत असताना त्याला पाहताच समोरून येणारी एक मोटार थांबली आणि तिथून हॅलो महेश असे म्हणत फिल्मफेअरची नायिका हलकेच खाली उतरली. अगदी त्याच्या जवळ येऊन उभी राहिली आणि महेशच्या खांद्यावर हात ठेवून स्निग्ध आवाजात म्हणाली, तुझ्या एवढंच मलाही वाईट वाटलं. या फिल्मवर माझी सारी करिअर अवलंबून होती. विजेच्या दिव्याचा तीक्ष्ण प्रकाशात रातराणीच्या डहाळीसारखं फुलून उर्मिला
महेश समोर झुकली होती. तिचे नेहमीचे धुंद डोळे अधिकच धुंद झाले. बोलू लागले, सारा दिवस तुला धुंदते. मला माहीत आहे तू किती दुःखी झाला आहेस. मी तुझी पत्नी असते तर तुला अशा वेळी रस्त्यावर बेवारशी माणसासारखं भटकू दिलं नसतं. तो हलकेच पुढे सरकला आणि त्याने उर्मिलेचा हात हातात घेतला. लागलीच उर्मिला त्याला जवळजवळ मिठी मारीत म्हणाली, चल कुठेतरी जाऊया. लागलीच उत्तर, चल माझ्या फ्लॅटवर. उर्मिलाने मोटारचे दार उघडले, महेशला शेजारी बसवले आणि गाडी वेगाने सुरू केली आणि पुढे महेशच्या फ्लॅटवर. रात्रीचे 11 वाजून गेले होते. त्याच्या पाठोपाठ आत येताच तिने महेशच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवले आणि त्याच्या डोळ्यात खोलवर पाहत विचारले, आता मूड कसा आहे? छान आहे असे म्हणत तिला एकदम जवळ ओढली आणि तिचे गडद चुंबन घेतले आणि उर्मिलाने त्या चुंबनात स्वतःला सर्वस्वाने सामील केले. तिने व्हिस्कीची विचारणा करताच त्याने व्हिस्कीचे ग्लास टेबलावर मांडले. आपलं दुःख प्रथम या दैवी पेयामध्ये बुडवून टाकूया असं म्हणत ती रंगात आली. तिच्या साऱ्या हालचाली आक्रमक होत्या, झपाटलेल्या होत्या. तो फक्त तिच्या सांगण्यानुसार वागत होता. खूप दुःख झालं की काय करावं असं वाटतं असं विचारत सुचवायचं ते तिच्याकडून सुचवलं जातं आणि मग उर्मिला अशी जवळ येणं म्हणताच आज्ञाधारकपणे उर्मिला त्याच्या शेजारी त्याला बिलगून बसली. तिच्या देहाचा मांसल स्पर्श होताच महेश उत्तेजित झाला. तिच्या कोरळ्या केसात त्याची बोटे फिरू लागली. तिच्या घसरलेल्या पदराखालील प्रक्षोभक उरुजांवर त्याचे डोळे खिळले. त्याच्या नजरेतील वासना ओळखून उर्मिलाने त्याचे दोन्ही हात पकडले आणि आपल्या वक्षस्थळांवर घट्ट दाबले आणि घोगऱ्या आवाजात कुजबुजली, महेश, टेक मी राईट नाव, राईट हिअर. आता उशीर लावू नकोस रे. दुसऱ्याच क्षणी ती महेशच्या पूर्ण स्वाधीन झाली. यज्ञकुंड पेटले आणि शांत झाले. नंतर भाष्य. मी मगाशी तुला काय विचारत होते आठवतं? काय? दुःखाच्या तीव्र क्षणी माणसाला काय हवंसं वाटतं? इट कॅन बी एनिथिंग. सेक्स. महेश कुशीवर वळला. अंगावरील आवरण दूर करून त्याने उर्मिलेच्या नग्न देहाकडे नजर टाकली. संगमरवरी नितळ शरीर, तृप्त आणि संतुष्ट. शमलेल्या वासना ज्वालांचे पवित्र यज्ञकुंड. उर्मिलाचे भाष्य. मला वाटतं सेक्स शांत झाला म्हणजे माणसाला खूप सांत्वन लाभतं. पुरुषोत्तम ॲक्सिडेंटमध्ये गेला ना, त्या दिवशीसुद्धा असंच झालं. त्याच्या फ्युनरलसाठी लोक बॉडी घेऊन गेले आणि मला एकाएकी सेक्सची ओढ लागली. पुरुषोत्तम बरोबर केलेल्या सगळ्या रतिक्रीडा तीव्रतेने आठवल्या आणि सेक्ससाठी जीव वेडापेसा झाला. हे आश्चर्यकारक वाटेल कोणाला सांगितलं तर, विकृतसुद्धा वाटेल, पण इट्स ट्रुथ. ॲटलिस्ट इन माय केस. आजही तसंच झालं. आपलं पिक्चर निवडलं गेलं नाही हे सकाळी मला कळलं तेव्हा मी विलक्षण अपसेट झाले. या क्षणी तू हवासा वाटू लागलास. तुझ्याशी समागम व्हावा यासाठी मी तशीच व्याकुळ झाली. मग रात्री तू भेटलास आणि सारी धडपड थांबली. नाऊ आय एम व्हेरी हॅपी. सकाळी महेश उठण्याआधीच त्याच्या उशाखाली एक छोटी चिठ्ठी ठेवून ती निघून गेली होती. प्रिय महेश, तुझी मी अत्यंत ऋणी आहे. विलक्षण तृप्तीत मी तुझं घर सोडित आहे. दी फेअरवेलच्या शोकांतिकेचा माझा दुःखभार संपलाच आहे, पण त्या चित्रातील माझ्या भूमिकेबद्दल खूप मोठं अवॉर्ड मिळाल्याचं समाधान मला मिळालं आहे. थँक्यू. तुझीच उर्मिला. अशी कामातुर उर्मिला, उत्कट सेक्स जगून तृप्त संतुष्ट होणारी या कथेतील ही दुसरी नायिका. या नायकाच्या जीवनात आलेली तिसरी नायिका राधिका. राधिका ही एका बड्या श्रीमंत सिंधी फॅमिलीतील एकाकी मुलगी. आईबाप लहानपणीच पार्टिशनच्या वेळी दुरावल्यामुळे ती भावाच्या आधाराने राहते आहे. भाऊ रासवट
अडाणी. त्याला सांगितल्याखेरीज ती घराबाहेर पडू शकत नाही. तो कला, साहित्य यांपासून शतयोजने दूर. तर राधिका केवळ कलेचा आस्वाद घ्यायला जन्माला आलेली. महेशने पोलिओने अपंग झालेल्या एका जिद्दी चित्रकाराची विलक्षण कहाणी ज्या दी सन या एक्सपेरिमेंटल पिक्चरमध्ये गुंफली होती ते तिच्या संवेदनशीलतेला अतिशय आवडले होते. त्यामुळेच महेशची ओळख व्हावी अशी किती दिवसांची इच्छा तिच्या मनात होती. आणि पहिल्याच भेटीत हातात घेतलेला त्याचा हात तसाच धरून ठेवून ती हरवल्यासारखी बोलत होती. सिल्व्हिया गेल्यानंतरच्या महेशच्या उदास भकास दिवसात झालेली ही राधिकेबरोबरची भेट. तिचा मनस्वी स्वभाव, निळा सावळा पण तजेलदार वर्ण, डोळ्यात भरणारी उंची, भरदार बांधा नि वळणदार घनदाट केस, डोळ्यांतील तो अथांग स्नेह महेशला ती सर्वस्वी आवडली. त्यानंतरच्या वरच्या अनेक भेटी, तिच्यासाठी वेडा पिसावणं इत्यादीचं रूपांतर शी लव्ज मी इमेन्सली अशात होणं असं घडलंच. त्या कलाप्रेमी संवेदनशील राधिकेनं आपल्या वडिलोपार्जित हिश्श्यातून आपले दागिने विकून महेशच्या दी फेअरवेलसाठी 50,000 रुपये गुपचूप आणून दिले होते. पण महेशचा तो दी फेअरवेल लोकांनी कंडेम केला होता. त्याला पुरस्कार नाकारला होता. त्यामुळे त्याच्या मनाच्या उद्ध्वस्त विद्ध अवस्थेत त्याला राधिकेच्या भेटीची ओढ लागणारच. उर्मिला भेटण्यापूर्वीच ताजमहाल हॉटेल समोरच्या टेलिफोनवर गेला आणि त्याने अधीरपणे नंबर फिरवला. हॅलो राधिका. हां मीच रे, बोल. महेश, असं कसं झालं रे? तुलाही कळलं? सकाळीच कोणीतरी सांगितलं. त्या क्षणापासून मी बेचैन आहे. मी फार नर्वस झाली आहे रे. तुला खूप भेटावंसं वाटतंय. माझा यावर विश्वासच बसत नाही. केवढ्या होप्स बाळगल्या होत्या मी. बोलता बोलता राधिकेला रडू फुटत होतं. राधा, तू येतेस? कुठे? माझ्या खोलीवर. टॅक्सीनं. तू लवकर ये. राधिकेने उत्तर दिलं नाही. ती गप्प होती. येतेस ना? प्लीज, मला फार फार गरज आहे तुझी राधा. पण भाऊ सुकुमार आता येईल. त्यानं कुठं जाऊ नको सांगितलंय. तिच्या स्वरात व्याकुळ अगतिकता होती. ती काकुळतीला आली होती. लिसन माय डार्लिंग म्हणत त्याला समजवण्याचा प्रयत्न करीत होते. तू येणार नसशील तर मी निघून येतो तुझ्या घरी. मला राहवत नाही आता. पण तिच्या रासवट भावामुळे ती महेशला ये म्हणू शकली नव्हती आणि तीही जाऊ शकत नव्हती. घडतं असं. सकाळच्या वृत्तपत्रात आलेली बातमी. मिस्टेरियस डेथ ऑफ फिल्म क्रिटिक. सुप्रसिद्ध चित्रपट समीक्षिका कुमारी राधिका केशवानी या आज बिछाने मृतावस्थेत सापडल्या. आज जाहीर होत असलेल्या फिल्म फेस्टिवलच्या पारितोषिकांमध्ये दी फेअरवेल या त्यांना अतिशय आवडलेल्या चित्रपटाला पुरस्कार न मिळाल्यामुळे त्या अतोनात दुःखी झाल्या होत्या. अशी कळसाला गेलेली तिची संवेदनशीलता, दुःखाचं अपयशाचं परिमार्जन करण्यासाठी शारीर वासने कसलाही स्पर्श नसलेली संवेदनशीलता, प्रियकरावर त्याच्या यश अपयशावर नितांत प्रेम करणारी संवेदनशीलता, चूक की बरोबर या पलीकडील अशीही उत्कट संवेदनशीलतेची एखादी नायिका असू शकते, एखादी स्त्री असू शकते असं स्त्री पर्व सांगणारी. इथे तिसरा भाग थांबवतोय. धन्यवाद.